पुण्यातील पालखी उत्सवाला ही परंपरा साडेतीनशे वर्षाची या ठिकाणी सुरू आहे. जुलै महिन्यात या ठिकाणी पालखी येते. नाना भवानी पेठेमध्ये पालखीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. हजारो लाखो वारकरी या पूर्व भागामध्ये या पालखीच्या पंढरपूरला जाण्यासाठी, विठ्ठलाची भेट घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात आणि पालखीबरोबर ते पंढरपूरला जात असतात. गेली 350 वर्ष ह्या पूर्व भागात नाना भवानी पेठेमध्ये ही पालखीचा मुक्काम असतो. विठ्ठल मंदिर, भवानीपेठ विठ्ठल मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा आणि नानापेठ निवडंगी विठोबा मंदिरमध्ये तुकाराम महाराजांची पालखी थांबत असते. ह्याला परंपरा आहे. ज्या तुकाराम महाराजांनी ह्या पालखीचा उत्सव चालू केला ते सुद्धा ह्या पालखीबरोबर ह्या भागात आलेले. आणि आज परवाच्या एका वर्तमानपत्रामध्ये आळंदीच्या विश्वस्तांनी एक बैठक घेऊन काही किरकोळ अडचणीच्या कारणास्तव ह्या भागातील मुक्काम पालखीचा हलवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्याची ही परंपरा आळंदीतील विश्वस्तांनी आपल्या मिटिंगमध्ये काही किरकोळ अडचणीच्या कारणास्तव या ठिकाणचा मुक्काम हलवायचा अशी एक मिटिंगमध्ये त्यांनी विचार मांडलेला आहे. आणि हा मुक्काम का हलवायचा, अडचणी कुणाला, ह्याचासुद्धा अभ्यास झाला पाहिजे. कारण लाखो वारकरी या ठिकाणी येतात. आमच्याकडचे सर्व नागरिक लाखो रुपये खर्च करून त्यांची व्यवस्था करत असतात. पूर्वी पारंपरिक पद्धतीने त्यांची राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, झोपण्याची व्यवस्था प्रत्येक माणूस आपल्या घरामध्ये, पार्किंगमध्ये, मंदिरामध्ये, शाळेमध्ये, प्रत्येक ठिकाणी करत असतो. महानगरपालिकासुद्धा बरेच खर्च या पालखी व्यवस्थेसाठी करत असतो. मग हा मुक्काम पुण्यातनं का हलवायचा, ही परंपरा का तोडायची, याचा विरोध आज आमच्या पूर्व भागातील सर्व नागरिक करत आहेत. आणि आम्हीसुद्धा शिवसेना म्हणून या भागाला त्या मुक्काम हलवण्याला विरोध करीत आहोत. मी परवा आमच्या काही कार्यकर्त्यासह आळंदीला जाऊन तेथील राजेंद्र उमाप हे विश्वस्तांना आम्ही भेटलो आणि त्यांना विचारलं की तुम्ही का कारणास्तव, कुठल्या कारणास्तव ह्यातील पुण्यातील मुक्काम हलवण्याच्या विचारात आहे. तर त्यांनी म्हणले आम्हाला जरा गैरसोय वाटते. तिथं 350 वर्ष कुठली गैरसोय झाली नाही आणि तुमच्या विश्वस्त आल्यानंतरच गैरसोय व्हायला लागली, हे आम्हाला जरा चुकीचं वाटतं. कारण हजारो वारकऱ्यांची सोय या ठिकाणी होत असती. चहा बिस्किटपासून ते बासुंदी पुरीपर्यंत या वारकऱ्यांना ह्या भागातील नागरिक जेवणासाठी आणि नाश्त्यासाठी देत असतात. मग अडचण कुठली झाली तर त्यांना काही किरकोळ कारणं आहेत. हे बसून चर्चेतनं हे प्रश्न सुटू शकतात. पण जर विश्वस्तांनी जर हे ठरवलं तर त्याला प्रखर विरोध या भागातील नागरिक, वारकरी संप्रदाय ही परंपरा मोडू नये अशी त्यांना आम्ही एक ठिकाणी विनंती बी केलेली आहे. पण जर त्यांनी ऐकलं नाही तर आम्हाला या विरोधात, जसं तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की भल्याशी देऊ काशीची लंगोटी आणि नाचाळ्याच्या माती हानू काठी, ही जी परंपरा आहे तुकाराम महाराजांची, वारकरी संप्रदायाची, ती आम्ही आचरणात आणू. आणि हा जो मुक्काम हलवायचा आहे त्यासाठी आम्ही त्यांना विरोध केल्याशिवाय राहणार नाही. जय महाराष्ट्र, जय हिंद.